हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा आणि नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा, म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील. आणि आता व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. आजपासून आहे ना तुम्हाला वास्तुशांतीचे व्हिडिओ येणार आहेत, तर एकाच व्हिडिओमध्ये सगळं शेअर करणं पॉसिबल नाही आहे आणि खूप मोठा व्हिडिओ होऊन गेला असताना, तर वास्तुशांतीचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पार्टमध्ये येतील. तर आजचा व्हिडिओ ना पार्ट 1 आहे. आणि आता तुम्ही लाडूची जी व्हिडिओ बघितली, तर त्या दिवशी काही मी गावी नव्हते. ज्या दिवशी लाडू बनवले त्या दिवशी, तर वास्तुशांतीच्या ना आदल्या दिवशी लाडू बनवले होते आणि मी इथून त्याच दिवशी गेले होते ना, तर मला काय ते शूट वगैरे करता आलं नाही. तिथे बहिणीने वगैरे छोटीशी क्लिप घेतलेल्या होत्या, तर त्याच तुमच्यासोबत शेअर केल्या. तर ते तेवढेच लाडू नव्हते, तर भरपूर सारे लाडू होते, पण त्यांनी काही सगळं शूट वगैरे केलं नाही. थोडंफार जे काही क्लिप्स घेतल्या होत्या 1-2 त्या तुमच्यासोबत शेअर केल्या. आणि आज ना वास्तुशांती आहे, तर पहाटेपासून सगळ्यांची तयारी चाललेली होती. अगदी मी कालच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला म्हटलं की घरातलं जे काय महिला मंडळ होतं ते रात्रभर काही झोपलं नव्हतं, कारण पुरणपोळींचा स्वयंपाक वगैरे सगळंच होतं. तर ना सकाळी 5च्या अगोदर सगळा स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं होतं. आणि ना जे गुरुजी आहेत म्हणजे पूजा करणारे, तर ते सुद्धा लवकर आलेले होते, कारण वास्तुशांतीचा मुहूर्त आहे ना तो पहाटे लवकर होता. आणि ना आज मी तुमच्यासोबत आहे ना म्हणजे सगळेच व्हिडिओ जे आहेत ते डिटेल्समध्ये असे शेअर करणार आहे. तर वास्तुशांतीचे जे व्हिडिओ आहेत हा पार्ट 1 आहे ना, तर तुम्हाला ना अगदी पहिल्यापासून व्हिडिओ मी शेअर करणार आहे. म्हणजे अगदी तुम्ही म्हणू शकता की हा रॉ व्हिडिओ आहे. म्हणजे तयारीपासून अगदी गुरुजी आले होते ना, ते पूजा मांडतायत इथे ना. बहीण हा जो होमकुंड आहे ना, तर तो सारवून घेते. म्हणजे गावाला कसं विटांचा होमकुंड हवनकुंड बनवतात, शहरामध्ये कसं हवनकुंडामध्ये होम केला जातो, पण गावाला ना अशा विटा वगैरे लावून हवनकुंड तयार करतात आणि तो गाईच्या शेणाने ना सारवून घेतात, म्हणजे लिपवून घेतात. तर याच्यामध्ये ना नंतर होम प्रज्वलित केला जातो. हे सगळं काही तुम्हाला जे आहे ना ते पुढे जाऊन व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. जसजसे तुम्हाला व्हिडिओ येतील तसं तुम्हाला सगळं काही कळेल. आणि इथे ना पूजा मांडणी वगैरे करतायत, तर 2च पाटावर मांडणी नाही आहे, तर दुसऱ्या साईडला ना दुसरे जे गुरुजी काका आहेत तर ते सुद्धा मांडणी करतायत. कारण तुम्हाला माहीतच आहे वास्तुशांतीची जी काय पूजा मांडणी असते ती भरपूर मोठी असते आणि वास्तुशांतीच्या पूजेला ना खूप जास्त वेळ लागतो. म्हणजे साधारणतः ना सकाळी ना 7ला वगैरे सुरुवात झालेली होती, ते सगळं आरती वगैरे होईपर्यंत ना 10 वाजलेल्या होत्या जवळपास. तर एवढी मोठी ती पूजा होती. तर तुम्हाला ना जसं मी म्हटलं की पार्टमध्ये व्हिडिओ येणार आहेत, तर सगळं काही तुम्हाला प्रत्येक पार्टमध्ये बघायला मिळेल. तर आत्ता ना म्हणजे सकाळी हवनकुंड वगैरे बनवला ते आणि बहिणींनी ना गाईच्या शेणाने सारवून घेतला. प्रत्येकजण आपापलं काही ना काहीतरी काम करते. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही जास्त दिसणार नाही, कारण मी दुसऱ्या साईडला होते, म्हणजे किचनमध्ये बाहेर इकडे तिकडे, कारण तुम्हाला माहीतच आहे भरपूर सारी कामं असतात. आणि मी सकाळी पहाटेच पोचले होते, त्याच्यामुळं कसं खूप म्हणजे आंघोळ्या वगैरे चाललेल्या होत्या आणि बाकीच्या काही अजून कामं होती. तर सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी आपापली कामं करत होते. तर तुमच्यासोबत ना म्हटलं की अगदी सुरुवातीपासून व्हिडिओ शेअर करावेत, म्हणजे तुम्हालासुद्धा ना असं वाटेल की तुम्हाला ते फील होईल की आपणसुद्धा तिथे आहोत, म्हणून वास्तुशांतीच्या इथे आहोत. आणि तुम्हालासुद्धा ती पूजा एकदम अशी म्हणजे तिथे असल्यासारखं तुम्हाला वाटेल. म्हणून अगदी तयारीपासून सुरुवातीपासून मी तुमच्यासोबत हे सगळे व्हिडिओ शेअर करणार आहे. तर व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा, प्रत्येक व्हिडिओ बघा आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हा पार्टमध्ये येणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलंच, तर नक्की व्हिडिओ एन्जॉय करा. आणि वास्तुशांतीचे व्हिडिओ आणि ना आमची वास्तुशांती होती ना घराची, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी ना दुसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी आमच्या गावची यात्रासुद्धा होती. तर असे दोन्ही योग जुळून आलेले होते. तर अगोदर यात्रेला सहसा कोणाला जायला मिळत नाही, पण यात्रेच्या टाईमावरतीच ना आम्ही वास्तुशांतीचा मुहूर्त घेतलेला होता. म्हणजे मुहूर्त त्यावेळेसच आलेला, तर 30 तारीख आम्ही पकडली, कारण मग सगळ्यांना यात्रेसुद्धा एन्जॉय करता येईल म्हणून. तर तुम्हाला ना सगळे व्हिडिओ येणार आहेत वास्तुशांतीचे सुद्धा आणि यात्रेचे सुद्धा. तर नक्की चॅनल जॉईन करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा सबस्क्राईब. ब्राउन कलरची ते आपण चमच्यानं मुद्रानं पुरा धुवून पुसणार.
तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पूजा मांडणी कशी केली, म्हणजे गुरुजी काकांनीच केली पूजा मांडणी म्हणा, पण ती सुद्धा कशी केली, हवनकुंड कसा बनवला विठांचा, आणि तो गाईच्या शेणाने वगैरे बहिणींनी सारवून वगैरे घेतला, लिपून घेतला, त्याच्यावरती रांगोळी वगैरे काढली. आणि ना एवढीच पूजा नाही आहे तर दुसऱ्या साईडला सुद्धा जे दुसरे गुरुजी काका होते तर ते पूजा मांडणी करत होते. जसं मी तुम्हाला म्हटलं की वास्तुशांतीची पूजा खूप मोठी असते. तर आत्ता फक्त या व्हिडिओमध्ये पूजा मांडणी कशी झाली, कशी केली हे सगळं तुमच्यासोबत शेअर केलं. आणि इथे ना आई वडील आणि भावाला ओवाळून आम्ही आतमध्ये घेतलं, म्हणजे बहिणींनी मावशांनी माझ्या. तर आम्ही सगळ्यांनी हळदी कुंकू वगैरे लावलं आणि त्यांना ओवळलं वगैरे आणि आतमध्ये घेतलं. तर हळदी कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय ठेवून आईच्या पायाचे ठसेसुद्धा घेतले, हे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळते. आणि याच्या पुढचं जे काय व्हिडिओ असेल पूजेचा, म्हणजे पूजा चालू झाल्याच्या नंतरचा, तर तो पार्ट जो आहे तर तो तुम्हाला उद्या येईल. तर पुन्हा एकदा मी नक्की सांगेल, तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा, म्हणजे इथून पुढे जे काही व्हिडिओ येतील ते तुम्हाला समजतील, नोटिफिकेशन्स येईल, म्हणजे तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. तर चला व्हिडिओ एन्जॉय करा जो काय राहिला आहे तो. आणि छोट्या पार्टमध्येच मी व्हिडिओ बनवलेत, म्हणजे तुमचासुद्धा जास्त वेळ जायला नको आणि तुम्हालासुद्धा व्हिडिओ बघितल्याचं समाधान. जास्त वेळ बसलात तर उगाच बोर व्हायला नको, म्हणून मी छोटे पार्टमध्ये व्हिडिओ बनवलेत, पण पूर्ण डिटेल्समध्ये बनवलेत की असं तुम्हाला वाटलं पाहिजे की आपणसुद्धा तिथंच आहोत वास्तुशांतीच्या इथे. आणि प्रत्येक गोष्टी तुम्हालाही समजायला हव्यात ना, म्हणून छोट्या पार्टमध्ये मी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर इथे दुसरे गुरुजी काका होते तर ते पूजा मांडणी करतायत आणि दोन्ही साईडला पूर्व पश्चिम अशी पूजा मांडणी होती. आणि इथे ना बहीण स्वस्तिक वगैरे काढून शुभ लाभ लिहिते. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता, तर याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.